श्री स्वामी समर्थ. रस्त्याने चालताना आपल्याला एखादे नाणे किंवा एखाद वेळी पैसे खाली पडलेले सापडतात. अशा वेळी काय करावे? ते पैसे कोठे ठेवावेत? वास्तुशास्त्राच्या या व्हिडिओमध्ये आपण याविषयी माहिती करून घेणार आहोत. असे नाणे सापडणे हे भाग्यवान मानले जाते. ज्याला सापडले तो भाग्यवान आहे. याचा असा अर्थ आहे की एखादा आत्मा, आपले पूर्वज आपल्याला सांगत आहेत किंवा हे त्यांचं प्रेम देखील असू शकते आणि म्हणून तुम्हाला मार्गावर ती नाणी, ती पैसे तुम्हाला सापडले. आपण कितीही श्रीमंत असू द्या, पण आपल्याला जर रस्त्यावरती पैसे सापडले तर आपल्याला आनंद होतो. आपण आपल्या घरच्यांना फोन करून सांगतो की आई, मला पैसे सापडले. भरपूर वेळा अशा वेळी आपण असं करतो की ते पैसे पुढे जाणाऱ्या एखाद्या भिकाऱ्याला किंवा गरजूला ते देऊन देतो. फार तर फार काय, तर एखाद्या मंदिरात ते पैसे दानपेटीमध्ये टाकून देतो. मात्र यानंतर असं करू नका. तुम्हाला ते पैसे सापडले म्हणजेच तुम्ही नशीबवान आहात आणि तुम्हाला हे पैसे मिळाले ते काहीतरी उद्देशून मिळाले आहेत आणि काहीतरी उद्देशाला धरून ते पैसे तुम्हाला ईश्वराने सुपरनॅचरल पॉवरनी दिले आहेत. आपल्याला हे पैसे घरी आणायचे आहेत. जर कॉईन असेल तर तो आपल्याला घरी आणून गंगाजलामध्ये धुवून घ्यायचा आहे. दिवा, अगरबत्ती ओवाळून, हळद, कुंकू, अक्षद आणि फूल वाहून आपल्याला संध्याकाळच्या वेळी त्या कॉईनची, त्या नाण्याची पूजा करून ते पैसे किंवा नोट असेल तर ते पैसे आपल्याला हे लक्ष्मी स्वरूप मानायचे आहेत आणि लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून देवघरामध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला हे नाणं किंवा हे पैसे खर्चायचे नाही आहेत. ते आपल्याला तिजोरीमध्ये तसेच ठेवून द्यायचे आहेत. ज्यावेळी आपल्याला हे नाणे सापडले त्यावेळी आपण कुठे जात आहात ह्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. भरपूर वेळा आपण ऑफिसला जाण्याच्या गडबडीत असतो किंवा व्यवसायाला तुमच्या दुकानामध्ये जात असाल. वर्कप्लेसला जात असताना जर तुम्हाला हे नाणं किंवा असे खाली पडलेले पैसे मिळाले तर समजून घ्या की ती एक चांगली सुरुवात आहे. तुम्ही काहीतरी विशेष कामगिरी करणार आहात आणि यश आणि विशेष प्रेरणा, आशीर्वाद तुम्हाला देवी स्रोत देत आहे. ऑफिस, फॅक्टरी किंवा कामाच्या ठिकाणी आपल्याला हे नाणं किंवा पैसे लाल कपड्यामध्ये बांधून ड्रॉवरमध्ये ठेवायचे आहेत. याचंच संकेत असा आहे की तुमची व्यवसायामध्ये भरभराट होणार आहे. तुमचा मानसन्मान हा वाढणार आहे. पुढचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा की जर एखाद्याच्या अंत्ययात्रेमध्ये फेकलेले पैसे जर तुम्हाला मिळाले असतील तर ते आपल्याला घरी आणायचे नाही आहेत. पहिले तर आपल्याला ते उचलायचेच नाही आहेत आणि जर चुकून उचलल्या गेल्या आणि मग लक्षात आलं की अरे, हे कोणाच्या तरी अंत्ययात्रेला फेकल्या गेलेले पैसे आहेत, तर ते पैसे आपल्याला पाण्याच्या प्रवाहामध्ये, नदीमध्ये टाकून द्यायचे आहेत. मी आशा करते आपल्याला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी भंडार मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.